हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर रोहित गेला शाळेत, आवरून झाल्या, आंघोळ वगैरे केली आहे, स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आज टमॅटोची चटणी करणार आहे, म्हणजे टमॅटोची भाजी. तर इथं टमॅटो पाण्यात ठेवले, मी धुवून घेते. कांदा लसूण चिरून घेतला आहे. तर मी आज ना दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवणार आहे. का होतं रात्री ना परत वेळ मिळत नाही, मग डोळ्यातनं पाणी येते, कांदा चिरला आहे म्हणून ना पोळ्या पण आताच करून घेईल आणि भाजी पण करून घेईल. भाजी उरली तर ठीक आहे, नाही तर मग बनवेल दुसरी, पण पोळ्या मी आत्ताच करून घेईल रात्रीच्या पण. कारण परत मग तेच भांडे तेच स्वयंपाक त्याच्यात वेळ बराच जातो, म्हणून आता सध्या तरी असं करून घेईल. कारण मला आज अगेन फॉल लावायचा आहे, कारण की दिवाळी आहे. आवाज टाकलेत इथे. मी फॉल धुवूनच लावत असते, म्हणून धुवून टाकले आहेत आणि अजून 2 फॉल आणायचे आहेत. म्हणजे आज 5 साड्या फॉल लावायच्या आहेत, फॉल लावून कंप्लीट करायच्या आहेत. तर ते पण आहे, म्हणून मग फॉल लावायला ना खूप वेळ जातो. मशीनवर लावा, परत हाताने लावा, आणि फॉल लावायला साधारण 1 तास लागतो. कारण मशीन आणि प्लस हातानं लावलं आणि एखादी वरची जर असली तर तिला दोन्ही बाजूला लावायला मग जास्त वेळ जातो. तर मग फॉल पण लावायचा आहे, तर त्याच्यात पूर्ण वेळ जाईल. राहिलेली रांगोळी पण कंप्लीट करायची आहे, त्याच्यात पण वेळ जाईल. मग परत रात्री स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही, आणि रोहित आणि मीच आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. त्यामुळे मग चपात्या करून घेईल मी आताच. आणि सकाळीच कणिक मळून घेतलं होतं, रोहितला टिफिन दिला तेव्हा. कणिक मळून रेडी आहे, फक्त आता टमॅटोची भाजी चटणी तुम्ही जे म्हणाल त्या, तर ते करून घेईल. तुम्हाला आधी कदाचित मी रेसिपी दाखवली असेल, फार सोपी. कांदा कांदा टाकायचा, लसूण टाकायचं, जिरं वगैरे टाकायचं, परतून त्याच्यात लाल तिखट हळद घालून परतून घ्यायचं. टमॅटो टाकून छान मिक्स करून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा, टेस्टसाठी मीठ घालायचं. झाली, एकदम छान लागते. तर टमॅटो स्वस्त होते. गाडी तळला गेली होते, हडपसर गाडी तळला, तर तिकडनं आणले होते, तर 20च रुपये किलो होते. म्हटलं चला, बरेच दिवस झाले केली पण नाही आहे, तर आता टमॅटोची चटणी करते. गवार आणली आहे त्या दिवसाची, पण ती निवडलेली नाही आहे. तिला निवडायला आता आज निवडून घ्यावी लागेल, माहीत नाही काय काय होईल, पण ती पण निवडून घ्यावी लागेल, जेणेकरून उद्या ती करता येईल. तर चला, आधी मी भाजी पोळी करून घेते.
शाळेतून. आणि काल ना दिवा पेंट करायचा होता. दिया पेंटिंग होतं. अरे दिवा मराठीत आहे. तर पेंटिंग करायला नेला होता. तर काल त्यांनी दिला नाही, पण आज दिला आहे. आणि मागच्या वेळेपेक्षा जरा बराच केला आहे. हे बघा, सगळे रंग त्यामध्ये टाकलेत. आणि ह्या 2च टिकल्या चिटकवल्या, बाकीच्या कुठे गेल्या? ते माझ्याकडे होते. कसं छान केलं. खूप वेळ लागला असतं ना हे दोघं करायला. हां मस्त केलाय. किती वेळ? 10 out of 10. छान केलंय ना. मागच्या वर्षी केला होता ना, पार काळा पिवळा आणि सगळं काहीतरीच केलं होतं, एवढं छान नव्हतं. यावेळेला मस्त केलंय, म्हणजे व्यवस्थित केलंय. हा आपण लावू हा दिवा दिवाळीला, ठीक आहे. बनाना दिला तो, बनाना दिला, आवडला? नाहीच बोललं. हां कालचा प्रोजेक्ट होता बनानाचा. तो प्रोजेक्ट पण आज दिला. आता उद्या काय द्यायचं आहे ते प्लॅन द्यायचं आहे ना. आणि ना आपण नाही द्यायचं मग. अरे प्लॅन द्यायचं पण ते दुसरं काहीतरी होतं ना. नेहमीप्रमाणे माझं स्टिचिंगचंच काम सुरू आहे. सकाळी बघितलं होतं. फिंगर नको करा, बोट नको भरू ग, लावते. ऐक, एकदम थोडंसं पाणी टाक आणि ते. नाही पाणी टाकल्यावर रंग वापरता नाही येत मला. नको मग साडी ना रोनू इथं कस्टमरची. नेहमीप्रमाणे ब्लाऊज शिवलं मी. एक ब्लाऊज शिवून झालंय. हे ब्लाऊज शिवून झालंय, हे आत्ता शिवलं जस्ट. आता हा पसारा पिको फॉल करून घेते. आता साड्या त्या 3 फॉल धुतले होते, बाकीचे 2 आणायचे राहिले, ते आता उद्याच आणेल. आज एवढंच. नाही म्हणता रोजच्या रोज सुरूच आहे. दिवाळीचं कधी करणार काय नाही. हा मी मागच्या वर्षी पेंट केलेला दिवा आहे, तो होता माझ्याकडे असला तसा. तर तो पण दिला होता मी रोनीतला, की बघण्यासाठी कसं करायचं असं. ते बघून रोनीतनं हा दिवा केला. पण फक्त मी तू पाणी टाकलेलं वाटतं ना रेड कलर मध्ये, आणि व्हाईट केलेलं का आधी? दिवा पूर्ण व्हाईट केलेला का? म्हणून हे असं दिसतंय. मी व्हाईट नाही केलंय, म्हणून माझं बघ रेड आहे. नाही तू पाणी टाकलंय कलर मध्ये, म्हणून तुझा असा दिसतोय. नाही मग मी पाणी थोडंसं घेतलंय आणि मी याला अजिबात पाणी वापरलं नाही, म्हणून माझं असं दिसतंय. हा मागच्या वर्षीचा दिवा आहे आपल्याला. नाही आता कलर ते तर संपले ना, आता नवीन आणेल ना तेव्हा करायचं. ठेवून दे. कोणतं? अरे ते कलरने, त्या कलरने हे दिवे पेंट नाही होत, याला ॲक्रेलिक कलर लागतात बेटा. ते जे कलर आहेत ना ते याला नाही लागणार. एकदा बघतो ना याच्यात तुला जमेल तसं कर बघ. पण आधी कपडे चेंज कर, स्कूलचे कपडे चेंज कर आधी. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि पसारा. आणि त्यातल्या त्यात हा माझा पसारा वेगळा आणि हा रोनीचा. दिवा पेंट करायला गेला साध्या कलरने, आणि आहे असं सोडून खेळायला चालला गेला आहे. तर हा पसारा त्याचा एक वेगळा आणि हा माझा वेगळा. लक्षातच आलं नाही. साडी पिको फॉल करण्याच्या याच्यात टाईम बघितलाच नाही. साड्या सगळ्या झाल्या आहेत करून, पिको फॉल ठेवल्या मी, आता घड्या केल्या त्यांच्या, पण पसारा आवरायचा राहिला आहे. आणि वाजलेत संध्याकाळचे 6:30 झालेत, म्हणजे 6:30-5 झालेत. तर आता आवरते हे सगळं, बराच उशीर झाला. पसारा हा होतोच स्टिचिंगच्या वेळेला, आणि त्यातल्या त्यात रोनीत जेव्हा कलरिंग करायला बसतो त्याचाही पसारा होतो. आणि सध्या माझं काम सुरू आहे, त्याच्यामुळं मग त्याच्याकडं थोडंसं तरी दुर्लक्ष होतंच. शाळेतनं आल्यावर तरी जेवण वगैरे झालं की खेळणं वगैरे, तर अभ्यास राहतो.
बराच वेळ माझा ना स्टिचिंगमध्येच चालला जातो आणि पसारा झाला की तो आवरायला एक वेगळा वेळ जो असतो तो लागतो मला. तर हा सगळा पसारा आवरून घेत होती मी. पसारा ना सगळा आवरून झाला होता माझा आणि त्यानंतर ना जेवण करायचं होतं. तर आज रोनित त्याच्या फ्रेंडच्या इथं गेला होता. सोसायटीमध्ये मुलांना बोलवलेलं होतं जेवायला. तर रोनित तिथं गेलेला होता, तर तिथूनच जेवण करून आला होता. मग राहिला प्रश्न माझा, तर मी जेवण घेतलं होतं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे जे होते ना ते आवरून घेत होती मी. आणि इथे रोनितला अभ्यासाला बसवलं होतं ती बाहेरून आल्यावर आणि त्याचं पाढे वगैरे जे आहे ना ते पाठ करणं सुरू होतं. म्हणून नाहीतर रायटिंग वगैरे असली तर मला बसावं लागतं त्याच्याजवळ आणि बसून त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यावा लागतो. पण पाढे पाठ करायचे सध्या आता टेबल्स मॅथचे टेबल जे आहेत ना ते पाठ करून घ्यावे लागतात आणि मला असं वाटतं पाढ्यांपेक्षा ना टेबल्स जास्त कठीण आहेत. त्यांच्यासाठी सोपे असू शकतात पण माझ्यासाठी कठीण आहे, कारण ते 2 1 जा 2 2 2 जा 4 असं बोलायला ना फार अवघडल्यासारखं होतं आणि मराठीत आपण पटापट म्हणू शकतो बेकंबे बेदुनी चार असं पटापट येतात. तर इथं त्याला मी पाढे पाठ करायला बसवलं होतं आणि मी माझे जे कामं होते ना ते करून घेत होती. माझे भांडे वगैरे आवरून झालं होतं आणि सगळं जे होतं ना क्लीन करून झालं होतं. रात्री हे सगळं आवरूनच झोपते मी, कारण सकाळी उठल्यावर परत तो पसारा बघितला की नको वाटतं. म्हणून रात्री सगळं आवरून घेते जेणेकरून सकाळी फ्रेश वाटतं. आणि आवरून झाल्यानंतर ना इथं रोनीचे टेबल जे होते ना ते त्याच्याकडनं बोलून घेत होती मी. त्यांना 10 पर्यंत पाठ करायचे आणि रोनीचे जे आहे ते 5 पर्यंत कंप्लीट झाले होते, पण 6 पासून पुढे ना त्याचे राहिलेले होते. तर आज 6चा टेबल मी त्याचा करून घेत होती त्याच्याकडून. तर इथं ना बोलताना तो बोलतो पण ते 1 जा 2 जा 3 जा जे असतं ना त्यामध्ये त्याचं कन्फ्युजन होतं की तो आता म्हणजे आता 6 टू 5 जा म्हटलंय की 6 म्हटलंय हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं. 5च्या जागी 6चं बोलत होतं, 6च्या जागी 5 म्हणजे 5 आणि 6 मध्ये जरा कन्फ्युजन त्याचं होत होतं. पण त्याच्या मानानं त्याने जे 2चा आणि 5 पर्यंतचे जे टेबल होते ना त्याने पटापट कव्हर केले होते. फक्त आता 6 पासून त्याला 9 पर्यंत पाठ करून घ्यायचे होते. पाढे वगैरे अभ्यास झाल्यावर ना मी रोनितला झोपवून दिलं होतं आणि त्यानंतर ना अहो आले घरी आणि त्यांना आज दिवाळीचं जे गिफ्ट होतं ना, गिफ्ट नाही म्हणता येणार असंच त्यांच्या कंपनीमध्ये खरं सांगावं तर दिवाळीचं गिफ्ट हे मिळतच नाही. आजपर्यंत तरी मिळालं नाही आहे. पण यावेळेला ना त्यांचे जे फ्रेंड्स होते ना त्यांनी ते दिलं होतं, तर त्यांनी आणलं होतं घरी. तर मी असं असतं ना गिफ्ट काहीही असो पण ते रॅप करून असतं ना तर असं वाटतं अरे वा आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळालंय. तर असं सेम होतं आणि इथं ते आल्या आल्या त्यांनी माझ्या हातात दिलं. मग मी म्हटलं चला बघूया काय आहे. तर त्यामध्ये ना आमच्यापेक्षा ना रोनितला आनंद होईल अशी गोष्ट होती. तर त्यामध्ये ना फराळ रोस्टरची जी चॉकलेट येते ना ती होती त्यामध्ये आणि ही रोनितला ना खूप आवडते, खूप आवडते त्याला. नेहमी आम्ही मॉलला गेलो ना त्याला ही चॉकलेट्स आवडतेच आवडते. तर ओपन केल्या केल्या आणि त्यामध्ये एवढे 2 पॅकेट्स होते, जवळजवळ मला वाटतं 35 चॉकलेट असतील त्यामध्ये. आणि असं ज्या पद्धतीनं ते पॅकिंग केलं होतं ना ते अजून छान होतं. तर रात्री आल्या आल्या मी ते काढलं आणि त्यामध्ये ओपन करून बघितलं, पण खाल्लं नाही कारण रात्रीची वेळ होती म्हणून मग चॉकलेट्स वगैरे जे होतं ते काही खाल्लं नाही. पण छान वाटलं आणि रोनितला जेव्हा दिसेल ना तेव्हा तो नक्कीच टिफिनला मागेल असो. तर रोनित तर झोपला आहे आणि बराच वेळ झाला आता आमची पण झोपायची वेळ झाली होती. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असेल ना चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आजकाल जे छोटे छोटे व्लॉग येत आहेत ना ते स्टिचिंगच्या कामामुळेच येत आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.